भाऊ समोर मांडत आहे, पण जी मंडळी आतमध्ये आहे त्यांनी खाली बसावं अशी मी आपल्याला विनंती करतो. सत्कार करत आहे गजानन भाऊ वानखडे, मंगेश भाऊ बहुरूपी, राजेंद्रजी काकडे सर. संध्याकाळचंच कीर्तन असते, सकाळचं कीर्तन नसते. घरात लक्ष देता काही कार्य करते तिथे पाहिलं काय तर देवेंद्र गेला काय. टाळ्या. मोहनदास लांडगे यांचा चिरंजीव गुरुदास लांडगे यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. गुरुदास लांडगे यांचा सत्कार करण्यासाठी मी निमंत्रित करतो. गुरुदास लांडगे यांचा सत्कार करण्यासाठी निमंत्रित करतो. आमचे गजानन भाऊ करा ना, करा करा. हॅलो 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 चला हॅलो 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 हॅलो. टाळ्या. या हो काका मामा दादाजी या या समोर समोर. बाबा बाबा एवढी या लवकर ये. आई लय दुरून आलो ना. मागील बसलेल्या सर्व पुरुष मंडळींनी समोर येऊन बसण्याची कृपा करावी. मागे बसलेली सर्व मंडळी समोर येऊन जा. हॅलो हॅलो. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पंच कृष्ण भगवान की जय. जी भाई भारत माता की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. 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 कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. आवडीने गासी आवडसी देवा. आवडीने गासी आवडसी देवा. विसरती भावा संदेहाचा. विसरती भावा संदेहा. आवडीने भावे हरि नाम घेती. आवडीने भावे हरि नाम घेती. आवडीने गाती आवडती देवा. विसरती भावा संदेहाचा. विसरती भावा संदेहाचा. संदेहा गेलिया आवडी घे मणी. संदेहा गेलिया आवडीने वाणी. संदेहा गेलिया आवडी घे मणी. भजन
तुकडादास म्हणे तुकडादास म्हणे आवडी घे म्हणी सत्संगी तू आवडी घे म्हणी आवडी दासी आवडती देवा आवडी दासी आवडती देवा विसरती भावा संदेहाच्या विसरती भावा संदेहाच्या गोपाल कृष्ण भगवान की जय. सज्जन सुंदर असा पंचकृष्ण व्याख्यानमालेचा कार्यक्रम दरवर्षी बाबा वरुड तालुक्यात राहो, दर्यापूर तालुक्यात राहो, अचलपूर तालुक्यात राहो, कुठेही राहो, या अमरावती जिल्ह्यामध्ये होते. आणि तिथं सर्वेच्या शेवट माया नंबर येते. बघून नाही सर्वेच्या शेवट मी पाहतो पत्रिक चाडून आहे का नाही आहे, एका ठिकाणी नावच नव्हतं तरी म्हणे हॅलो या. मी म्हटलं येतो बाबा रागावू नका म्हणतो. असंच गोष्ट कशी आहे, प्रेम लगन आवडीने गाशी आवड अशी देवा विसरशी भावा संदेहाची. मनात कल्पना का ठेवू, विकल्प नको ठेवू. आता या तालुक्याचे माननीय आमदार साहेब आले, कारण हे धर्मपीठाला राजकारणाची जोड असते. शिवबा राजकारण करायचे पण नतमस्तक व्हाले जगद्गुरु तुकोबा जोडलाचे. लक्षात ठेवा, जगद्गुरु तुकोबाचं कीर्तन चालू आहे. चालू होतं, अफजल खानाचं सैन्य आलं, अफजल खानाचं सैन्य आलं. जगद्गुरु तुकोबाला काळजी पडली आणि देवाला प्रश्न केला, देवा काय माझा आता पाहतो अंत येई बाधावत देवर आहे. देवानं वेळीच एका मिनिटात सारे शिवाजी केले, सारे शिवाजी. अस्सल शिवाजी कुठून गेला काही माहित नाही, निघून गेले अस्सल शिवाजी. काय होतं, धर्माची जोड राजकारणाला होती. कोणीही राजकारणी पुरुषानं धर्माची जोड जोडावी. लक्षात ठेवा, धर्माची जोड जिथं असली आणि आपल्या इथं तो समन्वय साधला, कारण समन्वय साधणारी ही मूर्ती आहे. पत्रिक वारकरी आहे, सर्वे टाळकरी आहे, माळकरी आहे, सर्वे पत्रिकेत आहे. नाही तर काही जणांना मी नाव नाही घे बाबा, आपल्याला आम्हाला नाही जमणार नाही, तुम्हाला जमवू का नाही. काही जमतच नाही. आमच्या बाबाला सारच जमत, कारण सर्व एकोबा घेऊन आपला मार्ग धावले. याला म्हणतात धर्माचं बिंब, याला म्हणतात धर्माची शिक्षण. अरे आज नाही ऐकणार ना तो, ठीक आहे, उद्या ऐकीन, परवा ऐकीन. मी एका माझ्या मित्राच्या घरी, निकमदाच्या घरी उतरलो. तिथं मी थैला ठेवला माझा, मी बॅग ठेवली. त्यांनी सांगितलं, मी नाही म्हणत, तुमच्या गावच्या त्या निकमदारांनी, महाराज माझा जन्म झाला, मी 50 वर्षाचा आहो, पण 50 वर्षापर्यंत असा शिस्तबद्ध कार्यक्रम मी पाहिला नाही. कीर्ती हा स्वर्ग खरा, अपकीर्ती नरकाची पसरा. मी नाही म्हणून काय. आणि म्हणून प्राप्त झाला दया भाव, आवडीने गाशी आवड अशी देव विसरशी भाव संदेहाचे. प्राप्त झाला दया भाव तया सापडाला देव. ज्याले भाव प्राप्त झाला त्याले देव सापडते. देव काही दूर नाही. पण आम्ही कसं केलं, देव आमचा कुठं ठेवला, देवाने बबलू भाऊ या ना समोर, या खुर्चीवर या. देवाने ठेवला. स्वप्नेल या ना. आम्ही ये. इकडे तिकडे नाही ठेवला. आणि म्हणून आवडीने गाशी आवड अशी देव. या. आमची आवड कुठं आहे, साऱ्या संतांनी सांगितलं. स्वामी म्हणते, हात थकला ठेला असे यांचे थक फेडिता कोणी नाही, का थकला असे असे पुशिता कोणी नाही. स्वामी म्हणून राहिले, ह्या थकला ठेला आहे, ह्या समाज थकला आहे, याचे थक फेडिता कोणी नाही. म्हणून स्वामी समोर झाले. पण आम्ही स्वामीने सांगू का प्राप्त झाला जया भाव म्हणू, आम्हाला दुसरं आमचा भाव कुठे प्राप्त आहे. आमचंच घर, आमचीच पत्नी, आमचीच मुलं झाला.
4 दिवस बाई काय म्हणजे आले मग देव कुठं गेले मग आम्ही मग असं करू मग 4 दिवसाचा देव. अरे संसारी करा पण देवाले प्राप्त झाला दया भाव तया सापडाला देव. भाव प्राप्त करा. संसार कोण सोडला? सारे काय वैरागी बोवत होतं काय? मग कोण दंडक करून कोण आले? अरे संसाराची गरज आहे, गृहस्थाश्रमाची गरज आहे. संन्यास आश्रमाचा जो हे आहे आपला काय म्हणतो आपण त्याला कळस आहे तो गृहस्थाश्रमाच्या पायावर आहे. लक्षात ठेवा गृहस्थाश्रम महत्वाचा आहे, सोडू नका. पण आम्ही गृहस्थाश्रमात मायेत असे गुंपलो आमचंच घर. अरे घर कर ना. संसारात किती दुःख आहे, किती दुःख आहे. ज्या संसाराला आई आम्ही डोईवर घेतलं तो संसार दुःखमय आहे, दुःखमय आहे. एक माणूस यात्रेत गेला आणि शेव काय भाव देता? हेनी नाही देणी नाही एवढी खाऊन घे. लाडू काय भाव देता? खाऊन घे. समोर गेला त्याला विंचव दिसले, विंचव इकतानी इकतानी दिसले. शुद्ध नाही बोलत मी, इचू नाही बोलत काय पण इकतानी दिसले. म्हणे हे काय प्लास्टिकचे विचू आहे का? आपल्याजवळ तर घरी पकडलेले विचू आहे म्हणे. आपण 4-5 इचू घरी पकडले म्हणे. गेला घरी आणले 4-5 इचू, नकली नाही प्लास्टिकचे नाही, जिवंत विचू विकायला आणले. एक म्हातारी आली नाताला घेऊन. का रे म्हणे बाबू प्लास्टिकचे विचू घेतो का हे जिवंत विचू घेतो? नाही जिवंत घेतो ना म्हणे. मग त्या आजीले म्हणे, आजी म्हणे का रे बाबू म्हणे ह्या जिवंत इचूची मोठ्या इचूची किंमत किती आहे म्हणे? तर म्हणे 20 रुपये आहे म्हणे. या लहान इचूची याची 20 रुपये आहे म्हणे. ह्या लहान आहे ना रे बाबू म्हणे. नाही म्हणे आजी ठणक सारखीच आहे म्हणे. ठणक सारखीच आहे भाऊ संसारात. अरे ज्या संसाराला आम्ही डोईवर घेतलं त्याला किती ठणक आहे, किती ठणक आहे. एक पोरग करतगाव गांधीगरचं औरंगाबादला गेला नोकरी करून राहिलं. नोकरी करता 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 काय झालं? पत्नीनं पत्र पाठवलं गाव म्हणे औरंगाबादचा किल्ला एकटाच पाहिला काय म्हणे नाहीत काय म्हणे. पत्री गालात हसला. पत्नीचं पत्र वाचलं आणि पत्नीला घेऊन गेला. इकडे पहिली दिवाळी आली. सासूबाई म्हणे पहिल्या दिवाळीला लक्ष्मी पाहिजे म्हणे बाबू घरी. दुसऱ्या दिवाळीला माय गाल फाडवून उरले म्हणे तिनं म्हणे. हा पहिल्या दिवाळीला पाहिजेच म्हणे घरी. हा आणि तिनं पत्र घेतलं का हो म्हणे आता सोमवार आहे, बुधवारची दिवाळी आहे म्हणे. तुम्हाला असं असला म्हणे औरंगाबाद मध्ये 10,000 रुपये पगार. मला म्हणे पायातलं नका घेऊ, हातातलं नका घेऊ, पण गयातलं घ्या म्हणे. तो गेला आणि 100 ग्रॅमचं गयातलं घेऊन आला. हा 100 ग्रॅमचं गयातलं घेऊन आला. बाई 1,00,000 रुपये गाईनं खर्च केला म्हणे मावर. बाईनं गयाकडे काहीच पाहिलं नको. गयाकडे पाहत जाईल समोर चालत जाय, गयाकडे पाहत जाईल समोर चालत जाय. औरंगाबादची गर्दी 5-50 बायाच्या अंगावर गेली, 5-50 माणसाईले तुडवलं. एक पोरग होतो करतगाव गांधी घरचं. ये माल बोली इधर का नाही अपने वो रोड की तरफ काय बोले. पाठीमागं गेलो 100 ग्रॅमचं तोडलं. बाईच्या लक्षात आलं तिथं छान झाली माय. तिथंच पडली. पहिली गाडी गेली, दुसरी गेली हो, तिसरी गेली, चौथी गेली. दुपार झाली. तिथंच पाण्याची टपरी होती. पाणी आणलं नीच्या गालावर शिंपडलं. इले चेतना आली का हो म्हणे तुमचं 1,00,000चं नुकसान झालं तरी तुम्ही लढून हसून राहिले म्हणे आणि मी लढून राहिली म्हणे. एवढं प्रेम नका करू म्हणे. तो म्हणे प्रेम नाही करत म्हणे. तू ज्याला 1,00,000चं समजतं ते म्हणे म्या 32 रुपयाचं आणलं म्हणे. असा संसार आहे भाऊ. आणि म्हणून राष्ट्रसंतांना प्रमाण दिलं. हे माझ्या प्रिय मित्र आहे बाबा. अरे संसाराचा बोध वाहता, अरे संसाराचा बोध वाहता लागला समरण्याला बोल 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 वर्मना शिकला साधू संग मुळी नत केला. अरे बाबा साधू मुळी नत केला. हे माझ्या प्रिय मित्र बाबा केला. हे धर्म वर्मना शिकला साधू संग मुळी नत केला.
पाहून हसला बाबा दुसऱ्या पाहून हसला रे बाबा दुसऱ्या पाहून हसला गरीबाच्या पोरीचं पाहून हसला गरीबाच्या पोरीचं जर लग्न जुळलं तर ह्या घरच्या पोट्टीची येणी ओढते आणि गरीबाच्या पोराने जर नोकरी लागली तर ह्या घरच्या पोट्ट्याचं दप्तर फाडते. आई बाबा अनुराष्ट्र संतांना प्रमाण दिलं प्रेम न केले शेजाऱ्यावर दुसऱ्या पाहून हसला बाबा दुसऱ्या पाहून हसला दुसऱ्या पाहून हसला अरे प्रभू भक्तीला वेळच नव्हता प्रभू भक्तीला वेळच हे माझ्या प्रिय मित्र आहे बाबा हे प्रभू भक्तीला वेळच नव्हता सांगते काय मला त्याची साधी तुम्हाला बोल 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 संसाराचा बोलवाचा संसाराचा बोलवाचा लागला मरणाला बोल बोल असा भयानक संसार तरी आम्ही त्याला डोईवर घेतला. संसाराचं साफल्य व्हावं प्राप्त झाला जया भाव त्याच्यासाठी हे कार्यक्रम आहे. हे संस्कार लागते इथं. दंडवत कसे करावे ज्येष्ठ माणूस आला त्याच्या समोर कसं नतमस्तक व्हावं. आम्ही नतमस्तकच नाही हो दंडवत दंडवत आम्ही असा दंडवत करतो असा दंडवत नाही मा दंडवत आहे दंडवत. नम्र झाला भूता तया कोंडिल्यानंतर काय ताकद आहे दंडवत. युद्ध चालू झालं भीष्माचार्याने शंख फुकला इकडे पांडवांना पाचही पांडवांना एकमेकाकडे पाहिलं कोण फुकते शंख. सारथी होता देव ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. आला कृष्ण भगवंत आणि शंख फुकला पण एक खून केली. धर्मराजा उतरा पायातले पैजर काढा हातातला धनुष्य बाण ठेवा आणि नमस्कार करायला जा. भीष्माचार्य द्रोणाचार्य सख्खा मामा शल्य कौरवाच्या इकून पांडवाचा सर्वांनी नमस्कार केला. साऱ्याने सांगितलं विजयी भाऊ. पाचही पांडव गेले. नम्र झाला भूता तया कोंडिल्यानंतर पण नमस्कार कसा होता दंडवत होता साष्टांग दंड. आम्ही दंडवत होतो दंडवत बाबा कुठं होतो रिटवलो होतो गोल खातं काय द्यायले. अरे नमस्कार करणं तर शिका नमस्कार करणं तर शिका दंडवत करणं शिका. संस्कृती आहे आपली हिंदू संस्कृतीतले लोक आहे पण संस्कृतीत या संस्कृतीवर एवढं पाश्चात्य संस्कृतीनं आपलं पांघरून टाकलं का वेळच नाही. पाश्चात्य संस्कृती कशी आहे एक आजी एका घरी आहे एकटीच आहे आजी. नातही गेली कॉलेजले नातूही गेला कॉलेजले पोरगही गेलो शाळेत मास्तर होतो तो एकटीच होती आणि म्हातारी बुढी आणि गेली. वाजला फोन लहानचा बोलतो वाजला हे गाणं लागत असेल तर एक दाबा हे गाणं लागत असेल तर दोन दाबा हे गाणं लागत असेल तर तीन दाबा काय दाबा दाबा लावली हो म्हणे ठेवलं. अधिक 5 मिनिटांना फोन आला हे गाणं लागत असेल तर एक दाब ते गाणं लागत असेल तर दोन दाब. आता जर दिसली म्हणे आता जर बोलली तर तुले दाबन म्हणे. हा तिसऱ्यानं जवायचा फोन आला हॅलो मामीजी काय चालू आहे तर म्हणे आता माणूस बोलतो का हे बरं म्हणे इकडे दाबल्याशिवाय राहतो काय. असंच आहे पाश्चात्य संस्कृतीचा अनुग्रह. आता आम्ही आलो हातोरण्याच्या स्टँडवर उभं राहिलो हातोरण्याच्या स्टँडवर उभं राहिलो तर एक दोन पोरं होते खेळून राहिले. आम्ही पाणी पिलो दोघही जण मोटरसायकल उभी ठेवली पाणी पिऊन राहिलो होतो तर एक पोरगं काय म्हणे आपण भेंड्या खेळू म्हणे. आम्ही लक्षच ठेवलं आणि पोरगं म्हणाले लागलो एक पोरगं म्हणाले लागलं माँ तू कितनी अच्छी है तू कितनी भोली है प्यारी प्यारी है ओ माँ माँ आलं का नाही. दुसरं पोरगं म्हणायला लागलं माँ मुझे अपने